रसिकांच्या अंतकरणात घर करून राहिलेला, हास्याच्या लाटावर प्रेक्षकांना खेळवणारा, अभिनयाच्या अचूकतेत काळजाच्या कोपऱ्यात पोहोचणारा तो एक कलाकार नाही, तो एक युग आहे. अशी ही बनवाबनवीमधील निरागस खोटारडेपणा, भूताचा भाऊमधील गडबड गोंधळ, धूमधडाकेमधील धिंगाणा आणि मजा. आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा नवकोट नारायण, तेच ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य अतिसामान्य, तेच ते अतिसामान्य माणसाकडे. बाळाचे बाप ब्रह्मचारीमधील मिश्किल गोंधळ आजही हसवतात, रडवतात आणि त्या काळाच्या आठवणीत रमवतात. पद्मश्री पुरस्कार हे केवळ एक सन्मान नाही, तो मराठी कला क्षेत्रासाठी सराफ साहेबांच्या अमूल्य योगदानाचा साक्षीदार आहे. त्यांचे डायलॉग अजूनही घराघरात हास्याचे सूर झंकारतात. मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. त्यांच्या अभिनयाच्या पायवाटा अजूनही अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरतात. हास्याचा राजहंस, अभिनयाचा दीपस्तंभ. तुमच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. तारा न्यूज परिवाराकडून आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.